आपल्या संस्कृतीत प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते, जसे की आषाढ तळण. यालाच आखाड तळणे असेही म्हणतात. आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची, संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे. आषाढ तळण हे त्यापैकीच एक. पूर्वीच्या काळी जो आवर्जून पदार्थ बनवला जायचा तोच आज मी करत आहे, तो म्हणजे पौष्टिक गुळाच्या कापण्या. त्यासाठी मी 3 वाट्या गहू, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 चमचा बडीशेप असे प्रमाण घेतले आहे. हे सर्व एकत्र करून पीठ तयार करून घ्यायचे. या प्रमाणाने कापण्या खूप छान होतात. पीठ चाळून घेतले आणि त्यात 1 मोठा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडे मीठ घालून मिक्स करून घ्यायचे. हे सर्व सुके मिक्स करून घेतले की घरी बनवलेले 1 वाटी लोणी मी यात घातले आहे. हे प्रमाण अगदी अचूक आहे. याच प्रमाणात जर कापण्या केल्या तर खूप खुसखुशीत होतात. लोणी घातल्यावर पिठात लोणी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. सर्व पिठात लोणी छान मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर 2 वाटी किसलेला गूळ घेऊन त्यात पाणी घालून गूळ विरघळेपर्यंत हे पाणी गरम करून घेतले. पाणी उकळून घ्यायचे नाही. हे गुळाचे पाणी थोडे थोडे करून पिठात घालून पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. पातळ पीठ मळायचे नाही. थोडे घट्टसर पीठ असले तरी पण चालेल. जुलैला आषाढ अमावस्या आहे. त्या दिवशी आषाढ संपून दुसऱ्या दिवसापासून व्रतवैकल्यांनी नटलेला श्रावण भेटीस येणार आहे. त्याआधी ही रेसिपी करून पहा. नंतर 15 ते 20 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचे आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या. एक एक करून पोळी लाटून घ्यायची. थोडा जोर देऊन लाटावे लागते कारण हे पीठ थोडे घट्ट असते. लाटताना पोळीला थोड्या चिरा पडल्या तरी काही हरकत नाही. त्यानंतर एका साईडने मी खसखस लावून घेतली आहे. दोन्ही साईडला लावली तरी चालेल. खसखस लावून आणखी थोडे लाटून घ्यायचे म्हणजे खसखस छान चिकटून बसते. लाटून झाले की हे फिरकीने किंवा कटरने कापणीच्या आकाराचे व्यवस्थित कापून घ्यायचे. फिरकीने कापले तर त्याला एक ती पारंपरिक डिझाईन आहे ती येते. कटरने प्लेन होणार. त्यामुळे जर फिरकी असेल तर फिरकी वापरलेली छान होईल. तुम्ही बघू शकता किती छान आकार आला आहे. त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल कडक गरम करून घ्यायचे आणि मगच कापण्या त्यात हळूहळू सोडायच्या. आणि या कापण्या कमी गॅसवर दोन्ही साईडने छान आलटून पालटून भाजून घ्यायच्या. मोठ्या गॅसवर अजिबात तळायचे नाही, नाहीतर गूळ असल्यामुळे त्या पटकन जळतात आणि काळ्या पडतात. मंद गॅसवर भाजल्या की आतून पण भाजल्या जातात आणि कलरही खूप सुंदर येतो. थोडा वेळ लागतो पण रंग आणि चव दोन्हीही खूप छान येते. पावसाळ्यात केवळ कांदा भजीच नाही तर अशा तळणीच्या पदार्थांचा पण समाचार घेतला पाहिजे. शिवाय असे पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच पण शरीराला आवश्यक घटकही पुरवतात. लोणी घातल्यामुळे कापण्या खूप खुसखुशीत होतात, अगदी बिस्किट्ससारखे. इथे मी एक कापणी तोडून दाखवत आहे. अगदी बिस्किटप्रमाणे झाली आहे. खायला पण खूप खुसखुशीत लागते. अजिबात चिवट होत नाही. अशा पद्धतीने कापण्या नक्की ट्राय करून बघा. नेहमी घरी लोणी काढली की कापण्याच कराव्याशा वाटतील. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुक विथ प्रियांका. थँक्यू.